संदर्भातील महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबई ठाण्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। नवी मुंबईत देखील पावसाचा जोर कायम आहे। मुंबईसह आसपासच्या परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे। तर उद्यापर्यंत पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। तर पावसासंदर्भातील अधिकची माहिती देण्यासाठी भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय मुंबईसह उपनगरामध्ये काल रात्रभर संततधार पाऊस पाहायला मिळाला। पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचा अलर्ट देखील आता हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे। एकंदरीत मुंबईतील आणि उपनगरातील पावसाचे नेमके अपडेट काय आहे? नक्कीच आपण जर बघतोय शुभम, तर सकाळपासून पाऊस बरसतोय। अगदी रात्रभर म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। काल दुपारनंतर पावसाला जी पुन्हा एकदा सुरुवात झाली ती रात्रभर पाऊस पडतोय। अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये। सरी कमी होत आहेत, परत वाढत आहेत, मात्र संततधार जी आहे ती सुरूच आहे। असं असलं तरी ऑरेंज अलर्ट जो आहे तो आजच्यासाठी दिलेला आहे मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसाठी। त्याचबरोबर शुक्रवार ते शनिवारपर्यंत हा पाऊस असाच राहील असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे। यामध्ये एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे जे जलसाठे आहेत आपले मुंबईकर, ठाणेकरांसाठी, ते जलसाठे वाढलेले पाहायला मिळत आहेत। जवळपास सगळ्या जलसाठ्यांमध्ये 61% वर पाणी वाढलेलं आहे। आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर मुंबईकरांसाठी अधिक आनंदाची बातमी ही आहे की ऊर्ध्व वैतरणा असेल, त्याचबरोबर तानसा असेल, ही जी विहार असेल, ही जी धरणं आहे ती जवळपास 100% भरलेली पाहायला मिळत आहेत। आणि बाकी धरणं देखील साठा जो आहे, पाणी साठा, तो वाढलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी ही एक दिलासादायक बातमी आहे असंच म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। मात्र पाऊस संततधार आहे। गेल्या आठवड्यात जो पावसाने कुठेतरी उसंत घेतलेली होती, ती आता पाऊस मात्र गेले 4 ते 5 दिवस झाले चांगलाच बरसताना पाहायला मिळतोय। भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट एकंदरीत पावसाच्या बातमी संदर्भातले पोहोचवलेले आहे।